सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. युनिट नंबर 1 इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स या प्रकरणामध्ये इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स असे दोन भाग आहेत. त्यापैकी इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप या पहिल्या भागामध्ये मीनिंग ऑफ पार्टनरशिप, डेफिनेशन, फीचर्स, पार्टनरशिप डीड, प्रोव्हिजन्स ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 आणि मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट्स इत्यादी घटकांचा समावेश होतो. त्यापैकी कालच्या भागामध्ये मीनिंग, डेफिनेशन, फीचर्स ऑफ पार्टनरशिप आणि पार्टनरशिप डीड या चारही घटकांचा अभ्यास केलेला आहात. तर आज आपण उर्वरित भाग त्यामध्ये प्रोव्हिजन्स ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 आणि मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट्स या घटकांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम प्रोव्हिजन्स ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 याविषयी माहिती घेऊ. तर बघा, हा प्रोव्हिजन्स ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 म्हणजेच भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार काही तरतुदी आहेत. त्या तरतुदीच्या संदर्भात काय आहे पहा. ॲट द टाइम ऑफ फॉर्मेशन ऑफ पार्टनरशिप फर्म ऑल टर्म्स अँड कंडिशन्स आर मेंटेन्ड इन टू द पार्टनरशिप डीड, बट if the partnership deed is silent about any point, then this issue is solved as per the provisions in Partnership Act 1932. Section number 12 and 17 are made applicable to determine the following issues. म्हणजेच भागीदारी संस्था उभारणीच्या वेळी तयार करण्यात येणाऱ्या दस्तऐवजाला भागीदारीचा करार असे म्हणतात आणि त्यात सर्व शर्ती व अटी समाविष्ट असतात. परंतु भागीदारी कराराचे अभावी किंवा एखाद्या पदासंबंधी भागीदारीचा करार मौन असेल म्हणजे सायलेंट असेल तर अशा प्रसंगी भागीदारी कायदा 1932 मधील तरतुदी लागू होतात. त्यातील अधिनियमन 12 आणि 17 मधील काही महत्त्वाच्या तरतुदी पुढील प्रमाणे आहेत. लक्षात येते का बघा. करार करताना जे कंडिशन्स अँड टर्म्स ठरलेले असतात त्याप्रमाणे त्या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन होईलच. तर त्यात जर करारामध्ये काही गोष्टी राहून गेल्या असतील तर तो भारतीय भागीदारी कायदा 1932 मधील काही तरतुदी आहेत त्या तरतुदी या ठिकाणी लागू होतील. त्यामध्ये पहिलं काय तरतूद आहे बघा. फर्स्ट, डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट म्हणजे नफ्याचे वितरण. बघा, if the partnership deed is silent about the profit sharing ratio, then the profit and losses are distributed among the partners is equal ratio. म्हणजे भागीदारीच्या करारामध्ये नफा वाटपाच्या प्रमाणाचा उल्लेख नसल्यास सर्व भागीदार हे समान मानले जाते आणि ते नफा तोटा समप्रमाणात विभाजित करतील. परंतु जर भागीदारीच्या करारामध्ये नफा तोटा विभाजनाचे प्रमाण देण्यात आले असेल तर त्या प्रमाणातच भागीदारांना नफा तोटा विभाजित करण्यात येईल. करारामध्ये प्रमाण ठरलेलं असेल तर प्रमाणात नसेल, करारात काही उल्लेख तर सायलेंट असेल तर समान प्रमाणात वाटणी होईल. सेकंड प्रोव्हिजन बघा, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग्स, उचल रकमेवर व्याज. As per the provisions of Indian Partnership Act 1932, if the date of drawing is not given, then average of 6 months interest is charged on drawings. अर्थ, भारतीय भागीदारी कायदा 1932 मध्ये भागीदारांनी केलेल्या उचल रकमेवर व्याज आकारणी संबंधी कोणतीही तरतूद नाही. जेव्हा उचल करण्यात आलेली एकूण रक्कम दिलेली असेल परंतु उचल केल्याच्या रकमेच्या तारखा दिलेल्या नसतील तेव्हा
व्याजाची आकारणी करताना, नीट लक्षात ठेवा, व्याजाची आकारणी करताना सरासरी 6 महिने एवढा कालावधी विचारात घ्यावा. ठीक आहे. थर्ड प्रोव्हिजन बघा, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन म्हणजे भागीदारांनी घेतलेल्या कर्जावर व्याज. काय नियम आहे बघा, इफ द पार्टनर प्रोव्हाइड्स ॲडिशनल अमाऊंट टू द बिझनेस ॲज अ लोन but rate of interest is not given, then 6% per annum interest is allowed. बघा, भागीदारी कायद्याप्रमाणे संस्थेने भागीदाराकडून कर्ज किंवा अग्रिम घेतले असल्यास त्यावर 6% वार्षिक दराने व्याज दिले जाईल. नंबर 4, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, भांडवलावर व्याज. जर भागीदारांनी दिलेल्या भांडवलावर व्याजाची आकारणी कशा पद्धतीने. इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट द इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल देन इंटरेस्ट इज नॉट अलाउड. भागीदारी करारात जर भागीदारांच्या भांडवलावरील व्याजाचा उल्लेख नसेल, पुढे येणार आहे तो प्रॉब्लेम सोडवताना जर इंटरेस्ट ऑन कॅपिटल मेन्शन्ड नसेल प्रॉब्लेममध्ये, तर भांडवलावर व्याज आकारले जात नाही. इंटरेस्ट ऑन कॅपिटल कॅल्क्युलेशन करायचं नाही. नंबर 5, सॅलरी ऑर कमिशन टू द पार्टनर, वेतन किंवा कमिशन भागीदारांच्या बाबतीत आहे. ॲज पर ॲक्ट नो सॅलरी, कमिशन, अलाउन्स ऑर एनी रेम्युनरेशन इज टू बी गिवन एनी ऑफ द पार्टनर फॉर एनी एक्स्ट्रा वर्क डन फॉर द फर्म. However, if any provision is made in partnership deed, then partners are entitled to get salary or commission as per agreement. लक्षात ठेवा, भारतीय भागीदारी कायद्याप्रमाणे एखाद्या भागीदाराने संस्थेकरिता अतिरिक्त काम केले असेल तरी देखील कोणत्याच प्रकारचे वेतन किंवा कमिशन घेता येत नाही. परंतु जर भागीदारी करारामध्ये तशी तरतूद करण्यात आली असेल तर भागीदारांना वेतन किंवा कमिशन देता येईल. 6 नंबर प्रोव्हिजन काय बा, ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर. लास्ट नंबर आहे, नवीन भागीदाराचा प्रवेश भागीदारीमध्ये कशी होणार आहे. ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932, नो आउटसाइड पर्सन कॅन बी ॲडमिटेड into the firm as a partner without the consent of the other partners. याचा अर्थ, एखाद्या नवीन भागीदाराला भागीदारीत प्रवेश करायचा असेल तर सर्व भागीदारांच्या संमतीने भागीदारीत प्रवेश दिला जाऊ शकतो. अशा तऱ्हेने एकूण भारतीय भागीदारी कायदा 1932 मधील ह्या 6 तरतुदी आहेत. याच्यानंतर पुढील भाग आपण पाहूया, मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट्स, भांडवल खात्याच्या पद्धती. पार्टनर्स मेंटेन्स अँड ऑपरेट बिलो 2 मेथड्स ऑफ द कॅपिटल अकाउंट्स. भागीदारांनी खालील पद्धतीच्या 2च या ठिकाणी मेथड्स वापरतात. बघा, मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट्स, त्यामध्ये एक आहे फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि दुसरा आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. बघा, फिक्स्ड कॅपिटल मेथड पहिला आहे, त्याच्या अंतर्गत कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट्स असे 2 भाग येतात, 2 अकाउंट येतात. आणि बी फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये फक्त कॅपिटल अकाउंट. याविषयी सविस्तर माहिती आपण पुढे बघूया. बघा, ए पहिल्यांदा फिक्स्ड कॅपिटल मेथड, त्याला स्थिर भांडवल पद्धती असे म्हणतात. नीट ऐका. इन दिस मेथड अमाऊंट ऑफ कॅपिटल ऑफ अ पार्टनर रिमेन्स द सेम at the end of the financial year. When this method is adopted, partners open a new account in the name of partner's current account and all the related to the capital, for example, drawings, interest on drawings, interest on capital, partner's salary, commission, brokerage, share of profits and losses, etc. are recorded into the current account.
काय म्हणतात बघा यामध्ये. या पद्धतीत आर्थिक वर्षाच्या शेवटी भागीदाराचे भांडवल स्थिर राहते. वर्षभरात भांडवलात वाढ किंवा घट होत नाही, भांडवल बदलत नाही. जेव्हा या पद्धतीचा अवलंब करतात तेव्हा भागीदारांचे चालू खाते उघडले जाते आणि भागीदाराच्या भांडवलासंबंधीच्या सर्व समायोजना या खात्यात केल्या जातात. याचा अर्थ असा आहे, फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये लक्षात ठेवा, करंट अकाउंट ओपन करावीच लागते. फिक्स्ड कॅपिटलमध्ये काही बदल होणार नाही, आहे तसं बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला लिहून घ्यायचं आहे. करंट अकाउंटमध्ये ज्या काय ॲडजस्टमेंट्स असतील, उदाहरणार्थ नेट प्रॉफिट असेल, नेट लॉस असेल, ड्रॉविंग्ज असेल, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग, ह्या सर्व गोष्टी कॅपिटल अकाउंटला न करता या सर्व पार्टनर्स करंट अकाउंटला दाखवल्या जातात. आता दुसरी मेथड बघा, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, अस्थिर भांडवल पद्धती, फिक्स्ड कॅपिटलच्या विरुद्ध बाजूती बघा. इन दिस मेथड amount of capital balances changes every year. In this method, the partner's current account is not opened. Hence, all the related to capital, for example, drawings, interest on drawings, interest on capital, partner's salary, commission, brokerage, share of profits and losses, etc., are solved through capital account. इथं एकच कॅपिटल अकाउंट राहणारा, लक्षात ठेवा, करंट अकाउंट या ठिकाणी ओपन करता येत नाही. बघा, या पद्धतीमध्ये भागीदाराच्या भांडवलाची शिल्लक ही दरवर्षी बदलते, का तर ॲडजस्टमेंट्स कॅपिटल अकाउंटला होत असतात. जेव्हा या पद्धतीची अवलंब करतात तेव्हा भागीदाराचे चालू खाते उघडण्याची आवश्यकता नसते. म्हणून भागीदाराच्या भांडवलाच्या संबंधित सर्व समायोजना त्याच भांडवल खात्यातच नोंदविले जातात. ठीक आहे. आज आपण द प्रोव्हिजन्स ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 आणि मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट्स या 2 घटकांचा अभ्यास केलेला आहोत. काही शंका वगैरे असतील तर त्या ठिकाणी कमेंट्स करू शकता. ओके, थँक्स.